ऑनलाईन लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आपण कॉमर्स शाखेमधील सर्वात महत्त्वाचा विषय बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टमधील फर्स्ट टॉपिकला सुरुवात करत आहोत। टॉपिकचं नाव आहे टॉपिक नंबर फर्स्ट इंट्रोडक्शन टू बुककीपिंग अँड अकाउंटन्सी। हा टॉपिक आपण आज पाहणार आहोत। या टॉपिकला सुरुवात करत असताना तुम्हाला हिस्ट्री ऑफ कॉमर्स, हिस्ट्री ऑफ अकाउंट्स माहिती असणं आवश्यक आहे। तुम्हाला सर्वांना माहिती असेल की पूर्वी ज्यावेळेस आधुनिक काळाचा उदय होण्यापूर्वी किंवा मानवाचा विकास होत असताना पहिल्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस एखादा व्यक्ती त्याला आवश्यक असणारी वस्तू खरेदी करत असताना तो ती वस्तू दुसऱ्या व्यक्तीला द्यायचा आणि त्या व्यक्तीकडे असणारी वस्तू तो घ्यायचा। याला वस्तू विनिमय पद्धत अशी म्हणतात। आणि पूर्वी याच्या माध्यमातून मानव वस्तू त्या ठिकाणी शेअर करायचा। आपल्याकडे असणारी एखादी वस्तू दुसऱ्याला देऊन दुसऱ्याकडची वस्तू तो वापरासाठी घ्यायचा। पुढे जसा जसा मानवाचा विकास होत गेला त्या पद्धतीने त्यामध्ये पैशाचा उदय झाला आणि पैशाचा उदय झाल्यानंतर पुढे भविष्यामध्ये आणखीन औद्योगिकीकरण असेल, उद्योगांचा विकास असेल, या माध्यमातून वस्तूंची आर्थिक व्यवहाराची संख्या त्या ठिकाणी वाढत गेली। आणि आर्थिक व्यवहाराची संख्या वाढल्यामुळे काय झालं की जो तो व्यापारी असेल किंवा दुकानदार असेल त्याला त्याचे आर्थिक व्यवहार त्या ठिकाणी नोंद करण्याची आवश्यकता त्याला भासू लागली। आणि मग तो काय करायला लागला, त्याच्या आर्थिक व्यवहाराची नोंद कुठल्या तरी एका पेजवरती किंवा एखाद्या रजिस्टर मध्ये, तुम्हाला सर्वांना माहिती असेल की आताचे जे दुकानदार आहेत, विक्रेते आहेत, त्यांच्याकडे एक लाल कलरची वही असते। त्या लाल वहीमध्ये ते नोंद करत असतात आणि एक असे सर्वसाधारणपणे तो नोंद करू लागला। आता तुमच्यापैकी बरेचसे विद्यार्थी स्वतः मार्केटमध्ये जात असतील, वस्तूंची खरेदी करत असतील। तुम्ही त्या ठिकाणी किराणा दुकानामध्ये जरी गेलात तरी तुम्हाला तो अनुभव आला असेल की ज्या वेळेस तुम्ही किराणा दुकानामध्ये एखादी वस्तू खरेदीसाठी जाता, समजा त्या ठिकाणी तुम्ही साखर 1 किलो तुम्हाला खरेदी करायची आहे, तुम्ही काय करता, त्या दुकानदाराकडे 1 किलो साखरेची मागणी करतात। तो दुकानदार काय करतो, 1 किलो साखर त्या ठिकाणी वजन करून तुम्हाला पॅकिंग मध्ये देतो। तुम्ही त्या साखरेचे जे काही पैसे आहेत ते त्या दुकानदाराला तुम्ही देता आणि घरी येऊन जाता। परंतु याच्यामध्ये एक गोष्ट तुमच्या निदर्शनास आली का की त्या दुकानदाराने तुम्ही जी खरेदी त्याच्याकडून केलेली आहे 1 किलो साखरेची, त्याची कुठेही त्यांनी नोंद मात्र केलेली नाही। परंतु तशाच प्रकारचा एखादा ओळखीचा दुकानदार असेल तर तुम्ही त्याच्याकडे जर खरेदीसाठी गेला, समजा तुम्ही त्याच्याकडे कॉफी खरेदी करण्यासाठी गेला, चहा पत्ती थोडक्यात म्हणतो आपण, चहा पावडर तुम्ही खरेदी करण्यासाठी त्याच्याकडे गेला असेल आणि ओळखीचा दुकानदार आहे, तुमच्याकडे पैसे उपलब्ध नसतील तर तुम्ही काय करता, त्याला नंतर देतो असं सांगतात। या आर्थिक व्यवहाराला उधार व्यवहार असं म्हणतात। आणि त्यावेळेस जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की तो जो दुकानदार आहे तो काय करतो, त्याच्याकडे जी असणारी वही आहे, काही दुकानदार ती लाल कलरची वही वापरतात, काही रजिस्टर वापरतात किंवा काही जण पेजेस वरती पण लिहितात। मग त्याच्यावरती तो नोंद करेल की तुमचं नाव लिहिल, 1 किलो चहा पावडर आणि त्याची किंमत तो त्या ठिकाणी लिहिल की याच्याकडून एवढे पैसे येणे बाकी आहे। मग या व्यवहारामध्ये 2 गोष्टी आपण पाहिल्या की हे जे दुकानदार आहेत ते त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या आर्थिक व्यवहाराची नोंद करत असतात आणि ही नोंद करत असताना ते फक्त उधार विक्रीची नोंद ते करत असतात। आणि अशा दुकानदाराला, अशा व्यापाऱ्यांना त्यांचा प्रॉफिट किंवा लॉस म्हणजे त्यांच्या व्यवसायाला नफा होत आहे का तोटा होत आहे हे काढण्यासाठी जे त्यांच्याकडे उपलब्ध रेकॉर्ड्स आहेत, आर्थिक माहिती आहे, ती पुरेशी पडणार नाही। कारण त्यांनी आर्थिक नोंद करत असताना फक्त उधार विक्रीचीच नोंद त्यांनी केलेली आहे। रोख देखील वर्षभरामध्ये ते भरपूर वस्तू विकतात, त्याची नोंद मात्र ते दुकानदार, ते व्यापारी करत नाही। त्यामुळे काय होतं की त्यांनी वर्षभरामध्ये एकूण विक्री किती केली, त्याला आपण टोटल सेल्स असं म्हणतो, हे त्यांना माहिती नसतं।
त्यांनी खरेदी करत असताना त्याची नोंद प्रॉपर केली का नाही हे देखील महत्त्वाचं आहे. मग अशा या अर्धवट माहितीमुळे त्यांच्या व्यवसायाला नेमका किती प्रॉफिट झाला हा तो दुकानदार किंवा तो व्यापारी काढू शकणार नाही. पुढे जसा जसा मानवाचा विकास होत गेला, आधुनिकीकरण असेल, औद्योगिकीकरण असेल, विकास होत गेला, त्या पद्धतीने व्यवसायांची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढली. आर्थिक व्यवहाराची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढली आणि पुढे त्यामध्ये बुक किपिंग अँड अकाउंटन्सी याच्या माध्यमातून हे आर्थिक व्यवहार त्या ठिकाणी नोंदवू लागले. तर बुक किपिंग मध्ये काय केलं जातं, एक गोष्ट तुम्हाला क्लिअर माहिती असणं आवश्यक आहे. टॉपिकचं नाव आपलं बुक किपिंग अँड अकाउंटन्सी आहे, परंतु याच्यामध्ये आपण टॉपिक शिकायला इंट्रोडक्शन ऑफ बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. याच्यामध्ये दोन वेगवेगळे शब्द आहेत. पहिला आहे बुक किपिंग आणि दुसरा आहे अकाउंटन्सी. या दोन क्रिया वेगवेगळ्या आहेत. या दोन क्रिया वेगवेगळ्या आहेत. त्याच्यामधील पहिली क्रिया जी आहे ती बुक किपिंग आज आपण शिकणार आहोत. त्याच्यामध्ये बुक किपिंग इंट्रोडक्शन, बुक किपिंग मीनिंग, डेफिनेशन, त्याचे फीचर्स आज आपण पाहणार आहोत. तर बुक किपिंग मध्ये काय केलं जातं की समजा एखादा व्यावसायिक आहे, त्याची एक कंपनी आहे, तो काय करतो, त्याच्या व्यवसायामध्ये चांगल्या दर्जाच्या वस्तू तयार करण्याचा प्रयत्न करतो आणि या तयार झालेल्या चांगल्या दर्जाच्या वस्तू तो मार्केटमध्ये विकण्याचा प्रयत्न करतो. यासाठी तो वस्तूंची जाहिरात करतो आणि जाहिरातीच्या माध्यमातून तो वस्तूंची विक्री करत असतो. आणि पुढे ही विक्री करत असताना त्याला रॉ मटेरियल देखील खरेदी करावं लागतं, कच्चा माल देखील त्याला खरेदी करावा लागतो आणि याची नोंद असेल रॉ मटेरियल खरेदीची, तो देखील त्याची नोंद ठेवणार आहे. वस्तू विक्री झाल्या त्याच्यात देखील नोंद करणार आहे. जाहिरातीवरती त्यांनी खर्च केला त्याची देखील तो नोंद त्या ठिकाणी ठेवणार आहे. कुठल्या माध्यमातून तर बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. म्हणजे थोडक्यात सुरुवातीला तो जे आर्थिक व्यवहार नोंदवणार आहे तो बुक किपिंग मध्ये रेकॉर्ड करणार आहे, नोंदवणार आहे. बुक किपिंग म्हणजे काय, एखाद्या व्यवसायामध्ये दररोज होणारे जे आर्थिक व्यवहार आहेत, मग ते रोख असतील किंवा उधार असतील. लक्षात घ्या मी काय सांगतोय. एखाद्या व्यवसायामध्ये दररोज होणारे जे व्यवहार आहेत त्याच्यामध्ये आर्थिक व्यवहाराची नोंद फक्त आपण बुक किपिंग मध्ये करत असतो. हे जे आर्थिक व्यवहार आहेत ते दोन प्रकारचे आहेत. एक रोख आर्थिक व्यवहार आणि दुसरा उधार आर्थिक व्यवहार. बुक किपिंग मध्ये रोख आर्थिक व्यवहाराची देखील नोंद केली जाते आणि उधार आर्थिक व्यवहाराची देखील नोंद केली जाते. दोन्ही व्यवहाराची या ठिकाणी नोंद केलेली जाते आणि ही जी क्रिया आहे ती वर्षभर त्या ठिकाणी चालते. हे वर्ष जे आहे ते एका विशिष्ट डेटला सुरू होतं. तुम्हाला सर्वांना माहिती असेल की सर्वसाधारण कॅलेंडर वर्ष जे आहे, म्हणजे सर्वसाधारण कॅलेंडर वर्षामध्ये वर्षाची सुरुवात होते 1 जानेवारीला. 1 जानेवारीला नवीन वर्ष सुरू होतं आणि हे आर्थिक वर्ष 31 डिसेंबरला संपतं. जानेवारी ते डिसेंबर असं सर्वसाधारण आपलं वर्ष असतं. परंतु बुक किपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये मात्र हे वर्ष वेगळं असतं. तर हे आर्थिक वर्ष सुरू होतं 1 एप्रिल या दिवशी. 1 एप्रिलला आर्थिक वर्ष सुरू होतं. आता या आर्थिक वर्षालाच आपण फायनान्शियल इयर असं म्हणतो आणि 1 एप्रिल ते पुढे 12 महिने म्हणजे 31 मार्च पर्यंत हे वर्ष चालतं. लक्षात घ्या, स्टार्टिंग आहे 1 एप्रिल आणि इयर एंडिंग आहे 31 मार्च. स्टार्टिंग आहे 1 एप्रिल आणि इयर एंडिंग आहे 31 मार्च. तुम्ही आता काही जणांनी शब्द ऐकला असेल की आपण जर एखाद्या बँकेमध्ये मार्च महिन्यामध्ये जर गेलो आपण काही कामानिमित्त आपल्या एक सर्रास आपल्याला ते बँकवाले सांगतात की आमचं मार्च एंडिंग सुरू आहे, तुमचं जे काम आहे ते मार्च एंडिंगच्या नंतर आपण करूयात. तर मार्च एंडिंग हा शब्द तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऐकलेला असेल. तर हे जे मार्च एंडिंग आहे ते म्हणजेच
आपलं अकाउंटचं जे फायनान्शियल इयर जे आहे, जे की 31 मार्चला संपतं, ते म्हणजेच हे मार्च एंडिंग आहे. लक्षात घ्या. या दिवशी काय केलं जातं की 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत बुक किपिंग मध्ये सर्व इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते, लिहिली जाते, मेंटेन केली जाते. आता इन्फॉर्मेशन म्हणजे कुठली? फक्त आर्थिक व्यवहार जे आहेत ते, म्हणजे रोख खरेदीचे असतील, उधार खरेदीचे असतील, रोख विक्रीचे असतील किंवा उधार विक्रीचे असतील, या सर्व व्यवहारांची नोंद या बुक किपिंग मध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत केली जाते. आणि 31 मार्चला काय केलं जातं, ज्यावेळेस वर्ष संपतं त्या दिवशी हे सर्व रेकॉर्ड्स त्या ठिकाणी त्याची टोटल केली जाते, त्यावरून हिशोब तयार केले जातात. आपण पहिल्या टप्प्यामध्येच आहोत, फर्स्ट टॉपिक सुरू आहे. बेसिक या गोष्टी तुम्हाला माहिती असणं खूप आवश्यक आहे की बुक किपिंग म्हणजे काय, अकाउंटन्सी म्हणजे काय, या दोघांमधला फरक काय, नेमकं बुक किपिंग म्हणजे काय, कशाला म्हणायचं बुक किपिंग, हे तुम्हाला सर्वांना माहिती असणं आवश्यक आहे. साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर आत्ताच्या ज्या सर्व मोठ्या कंपन्या आहेत किंवा आपल्या परिसरामध्ये जे असणारे छोटे व्यापारी आहेत, छोटे दुकानदार आहेत, ते त्यांचे आर्थिक व्यवहार जे नोंदवतात ते अकाउंटिंग लँग्वेजमध्ये नोंदवतात. आणि वर्षभर 1 एप्रिल ते 31 मार्च मध्ये त्यांनी वर्षभर केलेली खरेदी, त्यांनी वर्षभर केलेली विक्री, मग ही रोख स्वरूपामध्ये असेल किंवा उधार स्वरूपामध्ये असेल, या सर्वांची नोंद ते अकाउंट्स बुक मध्ये करत असतात. यालाच म्हणायचे बुक किपिंग. तर इंट्रोडक्शन मध्ये आपण थोडक्यात त्या ठिकाणी ओव्हरव्ह्यू पाहिला बुक किपिंगचा. आता प्रत्यक्षात बुक किपिंग म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी शिकायचंय, त्याचे डेफिनेशन आपल्याला पाहिजे. त्यामध्ये सुरुवातीला आपण मीनिंग ऑफ बुक किपिंग पाहणार आहोत. लक्ष द्या सर्वांनी. इन सिंपल वर्ड्स द बुक किपिंग मीन्स रेकॉर्डिंग ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स in the books of accounts in a systematic way. साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर बुक किपिंग म्हणजे रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इन ए सिस्टमॅटिक वे. बुक किपिंग म्हणजे यामध्ये आपण व्यवसायाच्या आर्थिक व्यवहाराची नोंद एका विशिष्ट बुक्स मध्ये करत असतो की ज्यालाच बुक्स ऑफ अकाउंट्स असं म्हणतो. आता या ठिकाणी नोंद करत असताना आपण ती पूर्वी जी पद्धत वापरायची, लाल वहीमध्ये वगैरे लिखाण करायचं, अशी करून चालणार नाही. याच्यामध्ये आपल्याला स्वतंत्र रजिस्टर त्या ठिकाणी करावे लागेल. खरेदीचं रजिस्टर वेगळं करावं लागेल, विक्रीचं रजिस्टर वेगळं करावे लागेल. आपल्याला रोख कॅश, आपल्याकडे रोख रक्कम किती शिल्लक आहे त्यासाठी वेगळं रजिस्टर करावं लागेल आपल्याला. आणि इतर खर्च जे व्यवसायामध्ये होत असतात, अदर एक्सपेन्सेस, त्याच्यासाठी वेगळं आपल्याला त्या ठिकाणी रजिस्टर करावं लागणार आहे. या रजिस्टरलाच जे आपण मेंटेन करणार आहोत त्याच्यामध्ये वेगवेगळे कॉलम्स असणार आहेत. तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाहिलं असेल की ते लाल वहीमध्ये कॉलम असतात. जर तुम्ही वाचला तर तुम्हाला लक्षात येईल, नावे, जमा, तपशील अशी नावं असतात. तर ते आउटडेटेड झालेलं आहे. अकाउंटमध्ये वेगळ्या पद्धतीने लिहिलं जातं. पर्टिक्युलर्स रुपीज, डेबिट, क्रेडिट असे काही कॉलम्स याच्यामध्ये पुढे तुम्हाला आहेत. आपण फक्त थिअरी त्या ठिकाणी आता टॉपिकशी पाहतोय. ते विशिष्ट बुक्स मध्ये की ज्याला बुक्स ऑफ अकाउंट्स असं म्हणतो आपण, त्याच्यामध्ये ही नोंद त्या ठिकाणी आर्थिक व्यवहाराची झाली पाहिजे. लक्षात घ्या, बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये आपण फक्त आर्थिक व्यवहाराचीच नोंद करतो. त्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार ओळखायचे कसे? समजा एक व्यक्ती तुमच्याकडे आलाय, कॉम्प्युटर विक्रीचं समजा तुमचं त्या ठिकाणी शॉप आहे. तुमच्या शॉपमधून त्यांनी कॉम्प्युटर खरेदी केला असेल, पैसे दिले त्यांनी, तर हा झाला आर्थिक व्यवहार. दुसरा एक कस्टमर आला, त्यांनी तुमच्या शॉपमध्ये कॉम्प्युटर, लॅपटॉपची इन्क्वायरी केली, म्हणजे फक्त मॉडेल वगैरे बघून गेला होतो, कसं आहे, प्राइस वगैरे किती आहे चौकशी करून गेला होतो, त्याची गॅरंटी वॉरंटी याच्याबद्दल चौकशी करून गेला, आणि नंतर त्या ठिकाणी खरेदी करेल असं त्या कस्टमरने तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांनी, दुसरा कस्टमर जो होता त्यांनी फक्त आपल्याकडे चौकशी केली. हा आर्थिक व्यवहार झाला का? नाही. ही फक्त इन्क्वायरी झाली, याची नोंद आपण कुठेही करणार नाही. आर्थिक व्यवहाराची नोंद फक्त आपण त्या ठिकाणी अकाउंट्स बुक मध्ये करत असतो, हे लक्षात घ्या.
त्याच्या पुढे सांगितले ऑल द मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड डेट वाइज फॉर ॲक्युरेट बिझनेस रिझल्ट फ्रॉम सच रेकॉर्ड्स ॲट द एंड ऑफ अकाउंटिंग इयर. इथं पण तेच सांगितलेलं आहे, म्हणजे सर्व मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे आर्थिक व्यवहार की ज्याच्यामध्ये पैशांचा समावेश आहे असे सर्व मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड डेट वाइज फॉर ॲक्युरेट बिझनेस रिझल्ट. म्हणजे जे आर्थिक व्यवहार होणार आहेत, सर्व जे आर्थिक व्यवहार आहेत, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आहेत, त्याची नोंद आपण डेट वाइज या ठिकाणी करत असतो ॲक्युरेट पद्धतीने. तर डेट वाइज म्हणजे आज आर्थिक व्यवहार झालेले आहेत त्याची आपण आजच आर्थिक व्यवहाराची नोंद अकाउंट्स बुक मध्ये करणार आहोत. मग ते खरेदीचे असतील, विक्रीचे असतील, उधार खरेदीचे असतील, उधार विक्रीचे असतील, तर या सर्वांची नोंद आपण बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये करणार आहोत. म्हणजे ऑल परचेस, ऑल सेल्स, ऑल कॅश परचेस, ऑल कॅश सेल्स, ऑल क्रेडिट परचेस, ऑल क्रेडिट सेल्स या सर्वांची नोंद आपण बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये करणार आहोत. मेंटेन ते अकाउंट बुक आपण ठेवणार आहोत डेट वाइज म्हणजे दररोजच्या दररोज. आणि याची सुरुवात करत असताना आपण कधी करणार आहोत, इथं लिहितो मी डेट ती 1 एप्रिलला सुरुवात करणार आहोत आपण. 1 एप्रिल ते 31 मार्च, 31 मार्च अशी आपण ही नोंद त्या ठिकाणी ठेवणार आहोत. 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत आपण आर्थिक व्यवहाराची नोंद बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये ठेवणार आहोत. त्यानंतर पुढे फ्रॉम सच रेकॉर्ड्स ॲट द एंड ऑफ अकाउंटिंग इयर. म्हणजे असे जे रेकॉर्ड्स आहेत ते आपण वर्षभर वर्षाच्या शेवटीपर्यंत ठेवणार आहोत. 1 एप्रिल ते 31 मार्च इथपर्यंत आपण हे रेकॉर्ड्स त्या ठिकाणी मेंटेन ठेवणार आहोत. पुढे सांगितलंय बुक कीपिंग इज अन आर्ट और सायन्स ऑफ सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग, क्लासिफाइंग अँड समरायझिंग द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस फॉर अ पर्टिक्युलर पिरियड, जनरली 1 year. म्हणजे बुक कीपिंग ही एक कला आहे. बुक कीपिंग इज अन आर्ट ही एक कला आहे. और सायन्स हे शास्त्र देखील आहे. ऑफ सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग, क्लासिफाइंग, समरायझिंग द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स. आता सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग म्हणजे डेट वाइज त्या ठिकाणी आपण ते रेकॉर्ड मेंटेन करणार आहोत. जे कॉलम जे विशिष्ट तुम्हाला पुढे भविष्यामध्ये करावे लागणार आहोत. प्रत्यक्षात तुम्ही 11वी मध्ये हे बुक कीपिंग कशा पद्धतीने एखाद्या व्यवसायाचं करायचं असतं हे तुम्ही प्रत्यक्षात आता 11वी मध्ये शिकणार आहोत. कशामध्ये? या बुक कीपिंग मध्ये. त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स स्टेज आहे पुढे अकाउंटन्स. म्हणजे सुरुवातीची स्टेज बुक कीपिंग की ज्याच्यामध्ये आपण आपल्याला एक उदाहरण म्हणून एक व्यवसायाची माहिती दिलेली जाते, एक पॅसेज दिला जातो, त्याच्यावरून आपल्याला याची आर्थिक व्यवहाराची नोंद बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये करायची आहे. त्यासाठी आवश्यक असणारे कॉलम्स हे आपण पुढे शिकणार आहोत. म्हणजे हे जे रेकॉर्ड्स आहे आपण सिस्टमॅटिकली कॉलम वाईज त्या ठिकाणी लिहित असतो. त्यानंतर पुढे सांगितले सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग, क्लासिफाइंग. आता क्लासिफाइंग मध्ये काय सांगितले त्यांनी की क्लासिफाय करायचं आपल्याला, खरेदी वेगळं, विक्री वेगळं, त्या ठिकाणी अदर एक्सपेन्सेस जे काय होत असतील ते वेगळे. आता खरेदीमध्ये 2 प्रकार, रोख खरेदी, उधार खरेदी. विक्रीमध्ये पण 2 प्रकार, रोख विक्री, उधार विक्री. परचेस, कॅश परचेस, क्रेडिट परचेस. सेल्स, कॅश परचेस, क्रेडिट, कॅश सेल्स, क्रेडिट सेल्स. लक्षात घ्या फरक. कॅश परचेस म्हणजे रोख खरेदी, क्रेडिट परचेस म्हणजे उधार खरेदी. कॅश सेल्स म्हणजे रोख विक्री आणि क्रेडिट सेल्स म्हणजे उधार विक्री. हे आपण पुढे आणखीन पाहणार आहोतच. हे क्लासिफाय काय त्यांनी नेमकं सांगितलं हे तुम्हाला त्या ठिकाणी आपण मेन्शन करत आहोत. क्लासिफाय मध्ये ते खरेदी आणि विक्रीचं आपल्याला क्लासिफिकेशन करायचंय. खरेदीचं बुक वेगळं, परचेस बुक वेगळं, विक्रीचं सेल्स बुक वेगळं, हे आपल्याला मेंटेन करायचं आहे. पुढे सांगितलंय समरायझिंग. समरायझिंग म्हणजे त्या ठिकाणी जे आपण खरेदी बुक आणि विक्री बुक याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन जी आपण लिहिणार आहोत शेवटी आपल्याला त्याची टोटल देखील करायची आहे. त्या पद्धतीने हे रेकॉर्ड्स आपल्याला मेंटेन ठेवावे लागतील.
समरी म्हणून त्याचा आपल्याला नंतर पुढे वापर होणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर जे खरेदीचं बुक आहे ते आपण वर्षभर मेंटेन करणार आहोत. आपल्याला वर्षाच्या मध्ये जर वाटलं की आपली आजपर्यंतची खरेदी किती आहे बघायची आहे, तर ते आपण पटकन लगेच त्या टोटलच्या माध्यमातून पाहू शकतो. विक्री आपली सेल्स बुक मध्ये आपण नोंद करायला लागलो. आपल्याला जर टोटल सेल्स किती झाले पाहिजे असतील तर आपण ते पटकन त्या ठिकाणी पाहू शकतो. त्यासाठी आपल्याला पूर्ण महिन्याचे रेकॉर्ड्स काढत बसायची गरज नाही, कारण आपण दररोजच्या दररोज त्याचे टोटल करणार आहोत. पुढे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स ऑफ बिझनेस फॉर अ पर्टिक्युलर पिरियड, जनरली 1 year. म्हणजे हे जे बुक किपिंग आहे याच्यामध्ये फायनान्शियल ट्रान्झॅक्शनची नोंद करायची आहे आणि ती देखील फक्त 1 वर्षासाठी. आणि फक्त म्हणण्यापेक्षा वर्षाचा विचार करून त्या ठिकाणी नोंद करायची. आता वर्षाचा विचार करत असताना वर्ष 1 एप्रिलला आणि संपतं ते वर्ष 31 मार्चला. 1 एप्रिल ते 31 मार्च हे वर्ष आता आपलं फायनान्शियल इयर असेल. कॉमर्सच्या अकाउंटच्या विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जनरली जानेवारी ते डिसेंबरचं वर्ष ते आपण जनरल लाईफमध्ये अनुभव घेतो त्याचा, परंतु अकाउंटमध्ये प्रत्यक्षात तुम्हाला जे वर्ष सुरू होतं ते 1 एप्रिलला आणि संपतं 31 मार्चला. त्या पद्धतीनं त्या डेटचा विचार करून आपण नोंद करत असतो. तर हे पाहिलं आपण, मीनिंग पाहिलं बुक किपिंगचा. नवीन सब्जेक्ट आहे, नवीन शिक्षक असतात. एक सुरुवातीचे 4-8 लेक्चर तुम्हाला झाल्यानंतर हा सब्जेक्ट आवडायला लागेल. लक्षात घ्या, प्रत्येक जण या स्टेप मधून केलेला असतो, मी देखील. कारण प्रत्येकासाठी हा सब्जेक्ट नवीन. मला देखील 11वी मध्ये हा सब्जेक्ट नवीन होता. लक्षात घ्या, तुम्हाला देखील हा सब्जेक्ट नवीन आहे. तर या माध्यमातून एक सुरुवातीचे 4-5 लेक्चर तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित समजून जर तुम्ही घेतलात तर तुम्हाला हे बुक किपिंग म्हणजे काय, अकाउंटन्सी म्हणजे काय व्यवस्थित समजायला लागेल. आपण पाहिलं बुक किपिंग, मीनिंग पाहिलं. आता डेफिनेशन पाहणार आहोत आपण. डेफिनेशन ऑफ बुक किपिंग. अगोदर अर्थ पाहिला, आता व्याख्या पाहायला लागलो आपण. लेखक आहेत जे.आर. बाटलीकोरी, लेखक आहेत, त्यांनी अशी बुक किपिंगची व्याख्या लिहिलेली आहे. बुक किपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस डीलिंग इन ए सेट ऑफ बुक्स. बुक किपिंग ही एक कला आहे ज्यामध्ये आर्थिक व्यवहाराची नोंद, 2 व्यक्तींमध्ये झालेले डीलिंग, हे जे रेकॉर्ड्स आपण मेंटेन ठेवणार आहोत सेट ऑफ बुक्स मध्ये, ज्याला आपण बुक्स ऑफ अकाउंट्स असं म्हणतो, ती सर्व प्रक्रिया म्हणजेच बुक किपिंग ही आहे. ही डेफिनेशन आहे, सर्वांनी आपल्या नोटबुक मध्ये लिहून घ्यायची आहे. ही सर्व माहिती तुम्हाला फर्स्ट टॉपिक मध्ये फर्स्ट पेज वरती उपलब्ध आहे. तिथली देखील माहिती सर्वांनी लिहायची आहे. मीनिंग ऑफ बुक किपिंग, डेफिनेशन ऑफ बुक किपिंग. पुढे फीचर्स ऑफ बुक किपिंग. फीचर्स म्हणजे वैशिष्ट्ये, बुक किपिंगची वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. की हे जे रेकॉर्ड्स तुम्ही वर्षभर मेंटेन करणार आहात 1 एप्रिल ते 31 मार्च, याचं वैशिष्ट्य काय, हे तुम्ही जे वर्षभर 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत रेकॉर्ड मेंटेन ठेवायला लागले, रेकॉर्ड करणार आहात आर्थिक व्यवहाराची नोंद, त्याचं वैशिष्ट्य काय ते आपण आता पाहणार आहोत. त्याला म्हणतात फीचर्स ऑफ बुक किपिंग. फर्स्ट फीचर आहे, इट इज द मेथड ऑफ रेकॉर्डिंग डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. महत्वाचं वैशिष्ट्य आहे, लक्षात ठेवा. यामध्ये डे टू डे म्हणजे दररोजच्या दररोज त्या ठिकाणी बिझनेस ट्रान्झॅक्शनची नोंद याच्यामध्ये आपण करतो. बुक किपिंग मध्ये आपण आर्थिक व्यवहाराची नोंद करतो, परंतु ही डे टू डे म्हणजे दररोजच्या दररोज आर्थिक व्यवहाराची नोंद आपल्याला त्यामध्ये करता येऊ शकते. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे, ओनली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. याच्यामध्ये आपण फक्त आर्थिक व्यवहाराचीच नोंद करतो. मगाशी उदाहरण सांगितलं मी तुम्हाला की कस्टमरने कम्प्युटर घेण्यासाठी इन्क्वायरी केली, त्याची नोंद आपण याच्यामध्ये करणार नाही.
प्रत्यक्षात तो कस्टमर आपल्याकडून वस्तू घेऊन जाईल त्यावेळेसच आपण आर्थिक व्यवहाराची त्या नोंद या ठिकाणी करणार आहोत. हे दुसरं वैशिष्ट्य पाहिलं आपण. आता तिसरं वैशिष्ट्य पाहणार आहोत. All records are prepared for a specific period which are useful for future references. एका विशिष्ट कालावधीसाठी. विशिष्ट कालावधी म्हणजे कधीचा? 1 एप्रिलला सुरू होणारा आणि संपणारा 31 मार्च. या कालावधीमध्ये आपण हे रेकॉर्ड्स मेंटेन करतो. या कालावधीसाठी आपण हे रेकॉर्ड्स मेंटेन करतो. समजा आपण मागच्या वर्षी 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत रेकॉर्ड ठेवलेला आहे, तर ते आपण मागच्या वर्षीचे रेकॉर्ड या वर्षी देखील पाहू शकतो. समरायझिंग म्हणलं या ठिकाणी म्हटले किंवा फ्युचर रेफरन्सेस त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे भविष्यातील रेफरन्ससाठी देखील हे आपण रेकॉर्ड्स त्या ठिकाणी हे आपलं जे बुक कीपिंगचे रेकॉर्ड आहे ते वापरू आपण शकतो. हे 3 नंबरचं वैशिष्ट्य आपण पाहिलं. 4 नंबरचं वैशिष्ट्यामध्ये सांगितले रेकॉर्ड्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स आर बेस्ड ऑन रूल्स अँड रेग्युलेशन. हे जे आर्थिक व्यवहाराची नोंद तुम्ही बुक कीपिंग मध्ये करायला लागले ते आपण जनरली अकाउंट्सचे जे रूल्स आहेत, रेग्युलेशन जे आहेत ते फॉलो करून आपण त्या ठिकाणी ते मेंटेन करत आहोत. अकाउंटचे रूल्स 3 आहेत. पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. या रूल्सच्या माध्यमातून या रूल्सचा वापर करून आपण हे रेकॉर्ड्स मेंटेन करत आहोत. हे रूल्स देखील तुम्हाला पुढे आहेत आपल्याला या कन्सेप्टच्या नंतर आपल्याला आहेत. तर हे वैशिष्ट्य क्रमांक 4 पाहिलं आपण. हे जे रेकॉर्ड आहे ते आपण कुठल्या त्या जनरल जो दुकानदार लिहितो लाल वही म्हणा किंवा एखाद्या पेजेसवरती त्या पद्धतीने लिहिले जात नाही. एक प्रॉपर फॉर्मॅटमध्ये प्रॉपर रूल्स आणि रेग्युलेशनचा वापर करून हे रेकॉर्ड्स त्या ठिकाणी लिहिले जातात. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे 5 नंबर. इट इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स सायंटिफिकली. म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या हे सर्व बिझनेस ट्रान्झॅक्शनची नोंद आपण त्या बुक कीपिंग मध्ये बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये करत असतो. शास्त्रीय दृष्ट्या नियमांच्या आधारे आपण हे करत असतो, जे की आपण भविष्यामध्ये देखील ते पाहू शकतो रेकॉर्ड. तर अशा पद्धतीने आज आपण टॉपिक नंबर 1 इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या टॉपिक मधील मीनिंग ऑफ अकाउंट, डेफिनेशन ऑफ बुक कीपिंग, मीनिंग ऑफ बुक कीपिंग, डेफिनेशन ऑफ बुक कीपिंग, फीचर्स ऑफ बुक कीपिंग पाहिले. उद्याच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण या पुढील भाग पाहणार आहोत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.